हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. मी वेणीवरून बोलते बघा, अनुराधा पुंडे. कुठून? वेणीवरून? माहूर जवळ बघा. मी याच्या अगोदर पण 2 अनुभव शेअर हो केले हो होते. हो 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 हो. हं. काय अनुभव शेअर करायचा आहे ताई? हो ताई. हा हा. आता आपलं गुरुचरित्राचा सप्ताह झालाय ना, हो 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 हो. तर या सप्त्यामध्ये मी पारायण चालू करायचं केलं बघा. हा हा हा. आणि आपल्याला म्हणजे बरंच माहीतच आहे ना, की महाराज दर्शन देतात, कोण्या रूपात येतात असंच. हो हो हो. हं. अगदी. तर आमच्या इथं ना हे फकीर आले होते. ते येतात ना सैलानी बाबाचे 3 जण. हा 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 हा. तर ते आले माझ्या जावच्या इथं होते. ते लोक ना ताई नेहमी येतात आणि असे हट्ट करतात बघा. याच दिवसात येतात, दत्त जन्माच्या दिवसात 15-20 दिवस फिरतात ते लोक. अच्छा. हा हा. हिरव्या कपड्यावाले. हा 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 हं, हा. हं. माहूरला दर्गा आहे. बहुतेक ते असे कुठून कुठून येतात माहूरच्या दर्ग्याला आणि जवळपासच्या गावात असे मागतात भिक्षा. अच्छा हं, अच्छा. हं. भिक्षा म्हणजे ते पैसेच मागतात. शाल चढवा असं म्हणतात. अच्छा, पैसे बघा. हं. असे थोडे ते आणि थोडे हट्टीपणाच केल्यासारखे करतात. अच्छा. बरोबर 12चाच टाइम होता बरं. हा हा. आणि ते आले. माझं नेमकं सर्व झालं होतं. म्हणजे कामं हे पोथी व्हायची माझी 9-9:30 वाजेपर्यंत. हा हा. नंतर पुन्हा आपल्या रोजच्या पण देवाची पूजा हे राहायचंच ना. तर 12 वाजता समजा ते आले 12:30च्या जवळपास. हा माझ्या हा. जावच्या दारात होते. असं एक मन असं म्हणत होतं, की बा आता आपल्या दाराहून जातील तर आपण द्यायला तर पाहिजे काय, बाहेर निघू का न निघू का. अगोदरच दार थोडं बंद होतं माझं. अच्छा अच्छा. हा हा. हं. असं आपण एवढं पारायण करायलो आणि आपल्या दारातून वापस कसं जाऊ द्यायचं. हा, पुन्हा आपली पुन्हा श्रद्धा आणखी असते. पुन्हा आणखी असं वाटत होतं, की एवढे सतवायले बा माझ्या जावला, आणखी आपल्याला पण तेवढे सतवते तर जाऊ दे, असं पण विचार केला. हा, बरोबर आहे. आणि माझ्या दारात कुत्रा होता, तो काय माझाच आहे तो. त्यानं काही म्हणजे भुंकत होता, तर ते काही इकडे आले नाही, त्याचं ते निघून गेले. बरं झालं. हा. आणि संध्याकाळी बघा ते नाही का त्या ताईचा अनुभव ऐकला, की त्या ताईला म्हणजे असं म्हणत होते, की तू एकतरी करंजी दे म्हणत होते. गुरु त्या बाईच्या रूपात आले. हा 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 हा. आणि मला थोडं ना ताई सलत होतं माझ्या मनाला, की अरे आपण नेहमीच तर दान करतो, पण असं गहू ज्वारी वाढण्याला काही वाटत नाही हो. नेहमीच येणारे असतात, पण हे असं 100-50 असे रुपयेच मागतात. 10-11 मध्ये पण समाधान नसते. नाही, मग अशा लोकांना नाही द्यायचा ताई. हां. म्हणून थोडं पण असं मनाला वाटत होतं आपण देव-देव करायलो आणि जाऊ दिला असं थोडं वाटलं आणि नंतर संध्याकाळी ते ऐकला अनुभव तुमचा वाला, की अच्छा, मग त्यामुळे जास्त वाईट वाटलं. करंजीचा किंवा काही एक पण करंजी नाही दिली असं. हा 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 हा. माझ्या मनाला खूप लागलं आणि असं म्हणलं देवा म्हणजे झोपताना ऐकला होता तो अनुभव. हा हा म्हणलं हा. देवा यायचं येऊन यायचं तुम्ही तर चांगल्याच रूपात यायचं नाही किंवा त्याला आम्ही बरोबर. हं. आणि जर समजा म्हणलं आले आमच्या इथे एक रत्नाकर महाराज म्हणून ते ब्राह्मण शुद्ध ब्राह्मण आहेत ते. अच्छा अच्छा अच्छा. आणि ते रत्नाकर महाराज गेले त्यांचे मुलं वगैरे येतात आणि आमचे ते एखाद्या वेळेस 4-6 महिन्यांनी येतात. ते नेहमी नाहीत येत. हा हा हा. तर असं मनात विचार आला, की जर समजा रत्नाकर महाराजाचा मुलगा हे कोणी आले, तर आम्ही त्याचा सत्कारच केला असता ना. बरोबर, तुम्ही अगदी. मग महाराज तुम्ही असं कोणाचं पण रूप घेऊन येसाल, तर आम्ही असं कसं कोणाला पण हे हो करावं. हो, अगदी बरोबर आहे. असं थोडं मनातल्या मनात बोलली मी, झोपली आणि ताई खरंच बरोबर 12 वाजता दुसऱ्या दिवशी खरंच रत्नाकर महाराजाचा मुलगा आला. अय्या! बघा, हं. किती म्हणजे आपल्याला स्वामी किती समजून घेतात बघा ताई. इच्छा तर आणि पूर्ण करतातच हं. आणि फसू पण दिलं नाही तुम्हाला. हं. मला असा आवाज ऐकला माझ्या पुतण्याला बोलत होते ते महाराज, की असं म्हणजे माझ्या जावाचं ऑपरेशन झालंय बघा डोक्याचं. अरे बापरे! ब्रेन हॅमरेज झाला होता. तर म्हणजे ब्रेन ट्यूमर झालाय. अरे, अरे, अरे! हां. तर ते ट्यूमर काढलाय असं म्हणजे कॅन्सर वगैरे काही नाही, साधी गाठ आहे असं समजलं. बरं बालपणी झालं. कधी हां, पडले कधीतरी पडल्याची म्हणा असं. हां, हां. तर ती गाठ काढली तर मग ते महाराजांचं म्हणणं असं किंवा दुसऱ्या पुतण्याला म्हणत होते, "चला काकूकडे त्या." हां, 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 हां. तर मग मी आवाज ऐकल्याबरोबर "अरेकडे आपण कालच बोललो आणि महाराज आले." तर या विचार करून मी पण बाहेर आली. अरे वाह! म्हणलं महाराजही आहे इकडे पण. हं. तर मग थोड्या वेळानं त्या जावेकडे जाऊन बोलून वगैरे आले महाराज इकडे. हां, हां. आल्याबरोबर महाराजाला मग मी माझ्या म्हणजे स्वयंपाक खोलीतच देवघर आहे.
हा इकडेच बोलावलं म्हणलं महाराज मी पारायण केलं. हा. देवाजवळ आले महाराज असं म्हणजे त्यांचं वय 30च्या जवळपास आहे बघा महाराजाचं. अच्छा. हा 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 हं. मग पण ते शुद्ध ब्राह्मण आहेत. त्यांचे हा. भाऊ हे असं म्हणजे गुरुचरित्राचं खूप करतात त्यांच्या इथं. अरे त्यांचे वा. बाबा मग त्यांचे असे बाबा पण भक्ती मार्गातले काही वाटत नाही ना ताई. हट्ट पिढ्यानपिढीचा थोडी करत नाही ते. हा. पिढ्यानपिढीचा संबंध आहे त्यांचा आमच्या सासू सासऱ्यांपासून. अरे वा. हा हा. आणि त्या महाराजांचे आजोबा पण येत होते आमच्या इथं असं. ओ. महाराजांचे बाबा, महाराजांचे आजोबा आणि आता हे समजा तिसरी पिढी हे महाराज पण येतात. हा हा हम्म. आले त्यांनी खूप मंत्र वगैरे असं म्हणून दर्शन घेतलं. काकू मला प्रसाद द्या म्हणले. नंतर देवाजवळ सुकामेवा थोडा ठेवतोच ना आपण. हो हो हो. तर मग तिथल्या देवासमोरचा प्रसाद दिला. थोडी दक्षिणा वगैरे देऊन नमस्कार केला. हा हा चहा दूध काहीच नका म्हणू लागले. हा. आणि माझं मन इतकं समाधान झालंय ना ताई की देवा म्हणलं खरंच मी रत्नाकर महाराजाच्या मुलाचीच अपेक्षा केली आणि रत्नाकर महाराजाचा मुलगा झाला. बघा किती ना ताई, किती कमाल. बस मग मला आता कशाला मी महाराजाचा दृष्टांत किंवा अस्तित्व की काय असं काही मागायची आता गरजच नाही ना की. हा. किती सुंदर अनुभव ताई. हो हो म्हणजे तुमची इच्छा तर पूर्ण झालीच. हो ना आणि हं. ब्राह्मण पुन्हा असं या हां. आणि हं. फसले गेले नाही तुम्ही. नाही ताई फसल्या गेल्या नाही आणि कसं आम्ही आता घरी मी एकटी राहते ना तर असं मुली राहतात कधी तर नाही भरोसा ठेवत आम्ही कोणावर नाहीच असं वाटते. ठेवायचा. अगदी बरोबर आहे ताई. पुण्याई करून पुण्याईसाठी अंधश्रद्धेच्या आहारी काही जायचं नाही कसं आणि ते बोललात, कसं बोललात. अगदी बरोबर आहे. ते ते विचार करूनच मी देवाला मनातल्या मनात म्हणले की असं कसं देवा आम्ही कोणाला पण बोलवा तुम्ही हं. पण यायचं त्याच्या रूपात या की. आणि हे जर का रत्नाकर महाराजाच्या मुलाच्या रूपात आले असते. हं. प्रशांत प्रशांत महाराज आहेत बघा ते. हां. अच्छा, हां. प्रसाद नाव आहे का? हं. हां. तर बा तसे आले असते तर आम्ही सत्कारच केला असता ना तर बरोबर हं. त्यांच्याच रूपात आणि 12:30चा टाइम असेल बघा. ओह! हं. किती छान ना ताई. हो ताई खरंच स्वामीची लीला अगाध आहे. खरं इतकं मला मानसिक समाधान झालंय ना ताई जसं स्वामी सेवेत आले तशी खूप परिस्थिती खराब होती. हो ना? आणि मुलीचं पण शिक्षण झालं, नोकरी पण लागली. अरे वाह! दुसरी मुलगी पण बी.टेक करायली सर्व ताई. किती छान. किती बरं हं. वाटतं ताई असं ऐकून. हो ताई खूप खूप जीवाला छान समाधान. ताई. मी ना हे शेअर करते हां. हो ताई श्री स्वामी समर्थ. किती सुंदर अनुभव आहे. छोटा होता पण सुंदर होता अगदी. हो ताई आणि चैन पडत नाही. तुमच्या अनुभवाची वाटच पाहत असते. रोज सकाळी 7:00ला अनुभव येतोयच ना तुमचा. हो, हो. येतच. हं. खूप छान ताई. मी शेअर करते हां. हो, हो ताई. हो, श्री ठेवते. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.